आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चणा डाळीपासून एकदम सॉफ्ट जाळीदार होणारा हा खमंग. चवीला एकदम भारी लागतो. अगदी जसा आपण बेसनचा ढोकळा करतो ना, त्यालासुद्धा मागे टाकणारा हा खमंग आहे. एकदा तरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. चला तर मग सुरुवात करू तर. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, 1 कप चणा डाळ घ्यायची आहे. म्हणजे 1 वाटी किंवा कप कशाचंही माप तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 1-2 वेळेस स्वच्छ धुवून आपल्याला पूर्णपणे त्याच्यावर पाणी घालून चांगलं 1 इंच वर येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे. आता झाकून ठेवल्याने एक 4 ते 5 तास झाकून ठेवल्याने डाळ छान फुलते. त्याच्यासाठी मी मोठा बाऊल घेतलेला आहे. त्या बाऊलमध्ये ही येत नव्हती. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामधलं शक्य होईल तेवढं पाणी वेगळं करून एकदम बारीक असं याला वाटून घ्यायचं. एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, शक्यतो त्याच्यामधलं जे पाणी आहे ना, ते अगदी कमी आलं पाहिजेत. यासाठी अगदी पाणी आपल्याला गाळून घेऊन या पद्धतीने एकदम बारीक असं याचं पेस्ट करायचं आहे. खूप सैलसर नको किंवा खूप घट्टसर नको, या पद्धतीचं आपल्याला पाहिजेत आहे. असं करत करत मी पूर्णही याचं डाळीचं या पेस्ट करून घेतलेलं आहे. म्हणजेच या डाळीला बारीक केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोणताही इनो, सोडा किंवा लिंबू काहीही न वापरता असंच याला हलवायचं आहे आणि एक 10 तासासाठी तरी बाजूला ठेवायचे. 10 ते 12 तास पुरेसं झालं. पीठ छान फर्मेट होतं, छान फुलतं. त्याच्यामुळे खमंग एकदम मस्त जाळीदार होते. तर पाहू शकता 10 तासाच्या नंतर पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे. बाऊल आपला अगदी हा भरलेला आहे. तर एकदम मस्त जाळीदार याला छान अशी जाळी सुटलेली आहे. आता याला हलवून घ्यायचं आणि एक वाटण तयार करायचं. त्याच्यासाठी 4 मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं असं याचं मिश्रण करून घेतलं आहे. त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं, अगदी थोडीशी हळद घालायची आहे, पाणी घालायचं थोडंसं आणि छान याला फेटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो काहीही न घालता एकदम मस्त असं आपलं हे पीठ फर्मेट झालेलं होतं. फक्त काय करायचं आहे आपल्याला, दमट वातावरणात म्हणजे जिथं थोडीशी गरमी असेल ना, त्या ठिकाणी हे ठेवायचं. म्हणजे पीठ छान असं आंबतं, छान फुलतं. त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीने याला आंबून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, छान याला मिसळून घेतलेलं आहे. आपण एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटला असं हे तेल लावून घ्यायचं आहे. आता तेल लावून झालं की मी या मिश्रणामध्ये अगदी थोडंसं पाऊण चमच इतकं आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान याला जाळी पडली जाते. आणि एका साईडनं मस्त असं याला फिरवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण फिरवतोय तसं तसं पीठ असं छान फुगायला लागतं. या पद्धतीने याला एकदम हलकं फुलकं आपल्याला हे पीठ मिळतं. आता काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये येणार नाही, माझी प्लेट ही छोटी आहे त्याच्यामुळे मी 2 ठिकाणी करत आहे. तर जेवढं येईल तेवढं एका प्लेटमध्ये मी सुरुवातीला घालून घेतलं. या पद्धतीनं थोडंसं याला टॅप करायचं म्हणजे व्यवस्थित सर्व भागाला हे एकसारखं आपलं पीठ पसरेल. आता काय करायचं आहे, एका कढईमध्ये सुरुवातीलाच पाणी हे गरम करून ठेवलेलं होतं. जेव्हा तुम्ही इनो किंवा सोडा खाण्याचा घालताय मिश्रणामध्ये, पिठामध्ये, तेव्हाच कढईमध्ये पाणी हे गरम झालेलं पाहिजे. जेव्हा प्लेटवर घालू तर एकदम मस्त अशी जाळी येते प्लेट त्याच्यामध्ये सोडल्याच्या नंतर. आता पहा, हे प्लेटमध्ये सोडून आपल्याला याला शिजवून घ्यायचं. एक 15 ते 20 मिनिट लागू शकतात. तुमचं प्लेट किती मोठं आहे त्याच्यानुसार हे वेळ लागू शकतो, कमी किंवा जास्त असू शकतो. तर या पद्धतीने असं जर प्लेट असेल तर मला याला 20 मिनिट लागलेले आहेत. 20 मिनिटाच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एका सुरीने त्याला चेक करून पाहायचं आहे. छान हे सेट झालेलं आहे, काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला काय करायचं, ज्या कडा आहेत ना त्या सोडून घ्यायच्यात. कडा सोडून झाल्या की या पद्धतीने त्याला कट लावून घ्यायच्यात. खूप मोठेसे नाही, पण साधारण असे या पद्धतीचे मी याला कट लावून घेतलेले आहेत. आता तडका मी एकाच वेळेला घालणार आहे. दोन्ही प्लेटमध्ये आपण 2 प्लेट तयार करून ठेवले होते, त्याच्यामुळे मी याच्यावर तडका घालणार नाही. तर हलकंसं थंड झालं की या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला जाळी पडलेली आहे. एकदम जाळीदार आपला हा खमंग तयार आहे. याच पद्धतीने दोन्ही प्लेटमध्ये आपण करून ठेवलेले आहेत. दोन्ही प्लेट तयार झाल्या की त्याच्यावर तडका घालून घेऊता.
तर अगदी कमी वेळेमध्ये होणारी ही प्रोसेस आहे आणि एकदम जाळीदार हा तुमचा खमंग तयार होतो. चवीला ढोकळ्यापेक्षा सुद्धा भारी लागतो. तर आता काय करायचं आहे, त्याच्यासोबत एकदम भारी लागण्यासाठी चटणी तयार करायची आहे. तर सुरुवातीला कोथिंबीर घेतलेली आहे 1 कप, अर्धा चमच त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. फुटाण्याची डाळ अगदी 2 चमच याच्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे. आलं घालायचं आहे 1 इंच घालायचं, 4 मिरच्या घालायच्या आणि लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत नसेल नाही घातल्या तरीही चालेल. 6 पाकळ्या मी लसूण घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदम खमंग आपली चटणी होण्यासाठी याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे खमंग. आपण जे तयार करून ठेवला होता ना, तो जे कडेचा भाग त्याचा निघालेला आहे ना, तो इथं मी अर्धी वाटी इतका घालून घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि या पद्धतीने एकदम मस्त अशी आपली ही चटणी तयार होते. फिरवून घ्यायची, एकदम बारीक अशी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता, याला तडका वगैरे काहीही देण्याची गरज नाही. अशीच खा, चवीला एकदम भारी लागणारी आपली चटणीसुद्धा तयार आहे. आता आपला खमंगसुद्धा मी दोन्ही प्लेटमधले एका ठिकाणी करून घेतलेली आहेत आणि त्याला आपल्याला द्यायचा आहे तडका. तर त्याच्यासाठी पॅन इथं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी 2 चमच आपण तेल घालून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की सुरुवातीला त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. अर्धा चमच घातल्या तरीही हरकत नाही. मी दोन्हीही अर्धा चमच घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर तीळसुद्धा मी अर्धा चमच याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. मिरचीचे तुकडे त्याचे काप करून मी याच्यामध्ये घातलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर सगळ्यासुद्धा मिरच्या थोडासा कट लावून तुम्ही घालून घेऊ शकता. तर 4 ते 5 इथे मिरचीचे तुकडे मी करून घेतलेले आहेत. हलकंसं याच्यामध्ये तळू द्यायचं आहे. फोडणी छान बसली की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी. आता पाणी खूप जास्त मी घालणार नाही. इथं अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे, खूप जास्त घालू नका. आता त्याच्यानंतर याच्यात अर्धा चमच मी साखर घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे ते सुद्धा मी अर्धा चमच घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर वरून याच्या टाकायची आणि या पद्धतीने तडकासुद्धा याच्यावर घालून घ्यायचा आहे. तडका घालून झाला एकदम छान याला मिसळून घ्यायचं आहे आणि खमंग आपला आणि एकदम खमंग लागणारी खमंगसोबतची चटणीसुद्धा तयार आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि एक खमंगचा आनंद तुम्हीही घेऊ शकता. एकदम जाळीदार मस्त हे बनलेलं आहे. नक्की करून पहा. धन्यवाद.